तर राजकारणात 35 वर्ष घासली काय असा तसा वर्ण नाही पडलो तो आम्ही 96 कोळी आणि आम्ही काय 92 कोळी वाटलो तर काय उगीच डोकं खाजवत बसू नका ह्याला. आणि भीमरावचं तर आत्ताच पत्ता कट झाला पाकिस्तानला पाठवतो काय तुमच्या बापाच्या घरचे पाकिस्तानला पाठवायला छाती पाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार काय उगे गप्पा आणायच्या. मला माहिती होतं ही कुठंतरी मारणार काय मारणार. दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा द्या ना. मी देत नव्हतो या शाळेने द्यायला. एक मिनिट तू द्यायला लावली अरे बस जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करेन. मला आपल्याला एक गोष्ट सांगायची. कालच मनसेचे प्रमुख राज ठाकरेंची सभा होती. मी त्या सभेला नव्हतो माझ्या वेगळ्या सभा होत्या. परंतु त्यांनी सभेमध्ये सांगितलं त्यांची माझी राजकीय भूमिका वेगळी. आम्ही दोघं आपापले पक्ष चालवतो. परंतु त्यांनी कशावरून विषय निघाला मला माहिती नाही. परंतु त्यांनी सांगितलं एक गोष्ट मी मान्य करीन. अजित पवार ज्या दिवसापासून राजकारणात आलाय त्या दिवसापासून त्यांनी जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊनच समाजाचं काम करण्याचा प्रयत्न केला आणि ती माझी भूमिका आहे. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक आमदार अनेक मंत्री अनेक कार्यकर्ते अनेक अध्यक्ष मला त्या निमित्तानं साथ देत असतात. मित्रांनो हे सगळं होत असताना ही लोकसभेची निवडणूक आहे. देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. मी अनेकदा सांगत आलोय महाराष्ट्राला सांगतो बीडला सांगतो कड्याला सांगतो की ही काही भावकी गावकीची निवडणूक नाहीये. आपल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या विकासाची ही निवडणूक आहे. त्यामुळं भावनिक होऊन माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे भावनिक होऊन मतदान करू नका. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून बीडच्या मागासलेपणाचा शिक्का आपल्याला मिटून टाकायचा आहे. मित्रांनो विकास काय केवळ बोलून होत नाही. त्यासाठी नव्या नव्या योजना हे आपल्याला हाती घ्याव्या लागतात. प्रकल्प हाती घ्यावे लागतात. त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी सुरेशनी आणि धनंजयनी थोडासा आपल्या भाषणामध्ये उझरता केला. दळणवळणाच्या सोयी झाल्या पाहिजेत. माझ्या पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी माझ्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. उद्योगांना पोषक अशा प्रकारचं वातावरण हे आपल्याला निर्माण करावं लागतं. तर रोजगार निर्मिती देखील त्याच्यातून चालना मिळते. या सगळ्याच्या करता निधीची आवश्यकता असते. मी बारामतीमध्ये शिरूरमध्ये बोलत असताना लोकांना तेच सांगितलं बाबांनो मागे 5-10 वर्ष आपल्याला निधी आला नाही का तर विरोधी पक्षाचा आमदार खासदारांचा निवडून जायचा आणि लोकसभेमध्ये ते मोदींच्या विरोधामध्ये भाषण करायचे. भाषण विरोधामध्ये केल्यानंतर निधी येणार कसा. शेवटी आपल्याला विकासाच्या करता निधी आणायचं म्हटलं तर 1-2 पावलं पुढे मागे सरकावं लागतं तर समोरचे लोक निधी देतात. ह्या गोष्टीचा भाग हे देखील काही लोकांना नव्हतं. परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगेन महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर अर्थमंत्री या नात्याने मराठवाड्याला जो गरजेपुरता लागेल जो जेवढा निधी लागेल तो निधी देण्याच्या करता मी एकनाथराव देवेंद्र कुठे कमी पडणार नाही. त्यामध्ये मगाशी बोलत असताना सांगितलं 1.68 TMC पाणी तुम्हाला उपलब्ध होऊन देण्याच्या करता सगळ्यांनी प्रयत्न केला. बाळासाहेब होते, सुरेश होता, धनंजय होते, आमचे भीमराव होते. आम्ही सगळेजण विकास क्रमाच्या मध्ये शेवटी एकत्रपणे भूमिका त्या ठिकाणी घेत असतो. आता 4 TMC पाण्याचं आपलं देश बाकी आहे. मित्रांनो कृष्णा भीमा स्थिरीकरण माझ्या पंचगंगाचं पाणी माझ्या कोयना कृष्णेचं पाणी हे टनेलच्या माध्यमातून नीरा खोऱ्यामध्ये आणायचं आहे. नीरा खोऱ्यामध्ये जे पाणी येतं ते बोगद्यातनं आम्ही उजनीमध्ये टाकलेलं. उजनीमधनं भीमा खोऱ्याचं पाणी सीमा खोऱ्यात बोगद्यातनं टाकलेलं. परंतु आता तिकडच्या बोगद्याच्या कामाला काही 1000 कोटी रुपये लागणार आहे. तुम्ही म्हणाल अजित पवार तुम्ही अर्थमंत्री मग काय अडचण काय. तुम्ही एक गोष्ट बीडकरांनो लक्षात घ्या. मोठे मोठे प्रकल्प करायचे असले तर एकट्या राज्य सरकारच्या बजेटमध्ये हे पूर्ण होत नाही. त्याकरता केंद्राचा निधी लागतो. आज तुमच्या पुढे मी बोलत असताना
राज्याचं बजेट जवळपास 6.5 लाख कोटी रुपये, 3.25 लाख कोटी रुपये मला पगाराच्या करता अधिकारी कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनच्या करता द्यावे लागतात. राहिलेल्या 3.25 लाख कोटीमध्ये माझा गरीब समाज, मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज, अल्पसंख्याक समाज, बहुजन समाज, ओबीसी समाज या सगळ्यांना निधी देण्याचं काम आणि विकासाला निधी देण्याचं काम आम्ही करत असतो. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. मोदी साहेब स्वतः इथं सभेला आले होते, त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला. माझ्या पुण्यामध्ये देखील ते सभेला आले होते. मावळचे उमेदवार तिथं श्रीरंगप्पा बारडे, त्याच्यामध्ये पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि बारामतीचे उमेदवार सुनेत्रा पवार या चौघांचा प्रचार त्यांनी एका जाहीर सभेच्या निमित्तानं केला. आमची सगळ्यांची भाषणं आधी झाली कारण आम्हाला सांगितलं होतं मोदी साहेब यांच्या आधी तुम्ही भाषणं करा. मोदी साहेब आल्यानंतर राज्याचे प्रमुख म्हणून एकटे एकनाथराव शिंदे तिथं बोलतील आणि नंतर मोदी साहेब मार्गदर्शन करतील. साहजिक आहे, त्यांचं वेळ महत्वाची आहे, त्यांना जास्तीत जास्त सभा घ्याव्या लागतात. जर आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत भाषण करत बसलो तर वेळ जातो. त्याकरता एकनाथराव भाषणाला उठले. खुर्च्या अशा टाकलेल्या होत्या. एकनाथरावांच्या शेजारी माझी खुर्ची होती, एकनाथरावांच्या डाव्या बाजूला मोदी साहेबांची खुर्ची होती. मी माझी खुर्ची सोडली, मोदी साहेबांच्या शेजारी येऊन बसलो. मित्रांनो, गावच्या गप्पा मारण्याकरता नव्हतं बसलो. त्याच्यामध्ये मी मोदी साहेबांना सांगितलं, तुम्ही संपूर्ण देशामध्ये प्रचार करताय, आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातोय. आमच्या लोकांचे प्रश्न जे कापसाचा आहे, जो सोयाबीनचा आहे, जो दानाचा आहे, जो दुधाचा आहे, तो आमच्या अखत्यारीमध्ये येतो. त्या संदर्भामध्ये आम्ही एकनाथराव देवेंद्रजी निर्णय घेऊ. मी नंतर त्या विषयावर येतो तुमच्याकडं. पण आता मला तुमच्याकडनं कांद्याची निर्यात बंदी जी केली ती निर्यात बंदी उठवावी आणि कांदा बाहेर जावा असं माझा बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, माझा पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, या सगळ्या नगर जिल्हा, या सगळ्या भागामध्ये आमचा शेतकरी कांदा उत्पादक आहे आणि त्याला 2 पैसे मिळत असतात. त्याचा प्रपंच त्याच्यावर आहे, त्याची मुलं बाळ त्याच्यावर आहे, त्याचा संपूर्ण घर त्याच्यावर अवलंबून आहे. आणि मग त्याच्यातनं ते नाराज होतात. कारण नसताना ती नाराजी आपल्याला त्याची किंमत मोजावी लागते. त्यावेळी अजित काळजी करू नको, मी गेल्यानंतर त्या संदर्भातली निर्यात बंदी उठवतो. निर्यात बंदी उठवलेली आहे. थोडा उशीर झाला मी मान्य करतो, परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये मी देखील शेतकरी आहे, तुम्ही देखील शेतकरी आहे. शेतकरी तुमची माझी जात आहे, दुसरी कुठली जात आपली नाहीये. बाकीचे जण स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याच्या करता वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, आम्ही अमकं, आम्ही तमको, आम्ही 96 कोळी आणि आम्ही काय 92 कोळी वाटलो तर काय. उगीच काहीतरी गप्पा हाणायच्या. आम्हाला पण बोलता येतं, परंतु आम्ही तारतम्य ठेवून बोलत असतो. कारण ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आम्हाला शिकवण आहे. ती आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती आपली परंपरा आहे. ह्याचा देखील भान चुकीच्या पद्धतीनं बोलणाऱ्यांनी ठेवलं पाहिजे. मित्रांनो, त्याच्यातनं हा मार्ग आपण काढला. माझा दुधाचा धंदा, माझ्या इथं देखील माझ्या रामकृष्ण बांगर आहेत, सुरेश आहे, बाकीचे सगळे सहकारी आहेत. बीड जिल्ह्यामध्ये देखील दुधाचा धंदा चांगला आहे. 2 पैसे माझ्या शेतकऱ्याला मिळत असतात. दुधाचा दर उतरला. एकनाथराव, मी, देवेंद्र आणि राधाकृष्ण आम्ही 4 बसलो. आपण 5 रुपये अनुदान देऊ. सरकारच्या तिजोरीतनं 2 पैसे माझ्या शेतकऱ्याला मदत करावी लागले तरी चालतील, पण मागं हटायचं नाही. आम्ही 5 रुपये लिटरला डायरेक्ट त्याच्या अकाउंटला डीबीटीला टाकलो. मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो, यदा कदाचित काहींचे पैसे राहिले असतील, कारण ऑनलाईन करत असताना काही त्याच्यामध्ये बारकावे बांगरांना माहिती आहे की बऱ्याचशा ठिकाणी अडचणी येतात. त्या अडचणी आचारसंहिता संपल्यानंतर मी तुम्हाला शब्द देतो की ते ताबडतोब त्याची मीटिंग घेऊन त्या त्रुटी दूर केल्या जातील आणि तुम्ही गाईचं दूध जे काही आम्हाला सरकारला घातलेलं आहे त्याचा पै आणि पै तुमच्या अकाउंटला टाकल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही. हा देखील शब्द त्या निमित्तानं देतो. मित्रांनो, आपल्याकडं माझा सोयाबीन आणि कापूस पिकवणारा 72 शेतकरी आहे. बऱ्याचदा त्याची शेतीवाडी त्या पावसावर अवलंबून असते. यंदा हवामान खात्याने सांगितलंय वेळेपूर्वीच मान्सून त्या ठिकाणी येईल. प्री मान्सून सुरू झाला. काल माझ्या पुण्यामध्ये पण बरा पाऊस पडला, परंतु वारं सुटतंय, थोडंफार नुकसान पण होतंय. पण पावसाची गरज आहे, गारव्याची गरज आहे.
पाण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे सगळेजण आपण तिकडं डोळे लावून बसलेलो. मित्रांनो, ह्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस कॅबिनेट घ्यायचो त्यावेळेस आचारसंहिता लागणार होती, आम्हाला सगळं माहिती होतं. म्हणून आम्ही फटाफटा निर्णय घेत होतो. आणि त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की माझ्या महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला आणि माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला भाव कमी झालेले, त्याचा काही दोष नाहीये, भाव पडले. म्हणून आम्ही बजेट 4,000 कोटी रुपये बाजूला ठेवले. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला आम्ही साधारण क्विंटलला नाही देणार, आम्ही हेक्टरवर किंवा एकरावर किंवा अर्ध्या एकरावर जे तुमचं क्षेत्र आहे त्याच्यावर देणार आहोत. ते जे सगळे पेपर्स आमच्याकडे पोहोचले नाही, त्यामुळे आचारसंहिता सुरू व्हायच्या आत काही निर्णय घेता आला नाही. पण एक निर्णय घेतलाय की या दोन उत्पादक शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन यांना त्यांना मदत करण्याच्या करता राज्य सरकारच्या तिजोरीतनं 4,000 कोटी रुपये द्यायचे, एवढा मात्र निर्णय घेतलाय. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. त्या पद्धतीनं तुमचे पैसे जे काही ठरेल, जसं दुधाला 5 रुपये ठरलं तसं सोयाबीन आणि कापसाला पण योग्य पद्धतीनं आम्ही देण्याचं ठरवू आणि त्या प्रकारे आम्ही याबद्दलची भूमिका त्या बाबतीची पुरी करू. मित्रांनो, मला एका गोष्टीची जाण आहे, कधी कधी भाषणामध्ये काही गोष्टी बोलून जातात. मध्ये देखील देवेंद्रजी आले आणि त्यांनी जाता जाता सांगितलं की आमचं आष्टी, पाटोदा, शिरूरला सुरेश रावांना उमेदवारी देणार. तुम्ही काळजी करू नका, ते बोलून गेले असले थांबरे बस. त्यामध्ये ही महायुती आहे. या महायुतीमध्ये आमचे बाळासाहेब असेल, सुरेशराव असेल, आमचे भीमराव असतील आणि ह्या तिघांच्या व्यतिरिक्त अजून कुणी उत्सुक असेल, म्हणजे मी त्यांना सोडत नाही, ते पण असतील. कारण प्रत्येकाला वाटतं का आम्ही आमदार होऊ नये, आम्ही 7-7 वेळेला आमदार होतो, आम्हाला एकदा तरी होऊ द्या ना, असं काहींच्या मनात येणं चुकीचं नाही. त्यामुळं आम्ही एकनाथराव, देवेंद्र, मी, आमचे सगळे आता रासपाचे नेते, आमचे महादेवराव, सगळे आम्ही सगळेजण बसू आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे बाबा कुणाला MLA दिलं पाहिजे, कुणाला MLC दिले पाहिजे, कुणाला महामंडळ दिलं पाहिजे, कुणाला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिला पाहिजे. तुम्ही काळजी करू नका, उगीच डोकं खाजवत बसू नका. ह्याला आता बाळासाहेबांचं कसं व्हायचं आणि भीमरावचं तर आत्ताच पत्ता कट झाला, काही कडमेट झालं नाही. मी सांगतोय ते सांगतोय, माझं ऐका, मी अतिशय स्पष्ट बोलत असतो. त्यामुळं तसलं काही डोक्यात खूळ घेऊ नका आणि तुम्ही व्यवस्थितपणे पंकजा ताईचं काम करा. जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करेन. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आणि आता आपली मोदी साहेबांची आम्ही बहिणीची फार चांगली जवळीक झाली, त्याच्यामुळे मी त्यांना सांगेन आता पंकजा ताई निवडून आल्यानंतर तो मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित पवार करेल. त्याच्यामुळे आपलं आता तिथं चालतंय, त्याच्यामुळे आपण चालवायचं. मित्रांनो, या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. शेवटी माणुसकी महत्वाची. कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं. माणुसकी महत्वाची आणि ती गोष्ट लक्षात ठेवा. आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे. त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा, दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना, दादा द्या ना. मी देत नव्हतो, या शाळेने द्यायला. एक मिनिट, तू द्यायला लावली. मी त्याला सांगितलं होतं की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते. मला माहितीये, मी पण राजकारणात 35 वर्ष घासली, काय असा तसा बोलणं नाही पडलो. त्याच्यामुळं मला माहिती होतं ही कुठंतरी मारणार. काय मारणार ते बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज. अजित पवारांचा तोल ढासळला, त्याच्यावर मी तो शब्द ते मारणार. तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो, नाही नाही दादा द्या, त्याची शिफारस दादा करा. दादा PDCC बँकेतनं त्याला पैसे द्या, दादा MSC बँकेतनं पैसे द्या. काय खरं नाही. कधी कधी आमच्या भाऊला माणसंच कळत नाही, त्याच्यामुळे गाडी बिघडते. माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस. त्या पद्धतीनं
अरे बजरंगा तूच सांगायचा, छाती फाडली की असं होईल, छाती फाडली की तसं होईल, ही दिसल ती दिसल. छाती फाडल्यावर मरून जाशील, कोण दिसणार आहे? काय उगे जाता हाणायच्या? हनुमानाची छाती ती फाडलेली वेगळी. तू कुठं बजरंगा, तू काय लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला. त्याला ते बार्शीमध्ये त्याचा कारखाना चाललाय, इथं त्याचा कारखाना चाललाय. बरं चाललं होतं, त्याला काय अवदासा आठवली कोणाला, आणि ते एकदम उभंच राहिले. बरं मागं उभं राहून ट्रायल झाली पडायची, आता कशाला उभं राहायचं? त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे, प्रपंच नीट केला पाहिजे. परंतु मित्रांनो, काही काहींना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येते, आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्या बरोबर राहिला आणि आता मला सोडलं. की मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे? माझा विचार करा. आणि हे पट्ट्या स्वतःही खासदारकीला पडला, अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायतीत नगरपालिका. अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला. आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय, लय तुझं भारी. काय त्याचं भारी चाललं नाही. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही अजिबात मनात वेगळं काही आणू नका. हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन, मावळे बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. होता जीवा म्हणून वाचला शिवा, हे आपण विसरता कामा नये. आणि अशा पद्धतीची आपल्या बापदाद्याची सगळ्यांची आपल्याला शिकवण आहे, आपल्या महापुरुषांची आपल्याला शिकवण आहे. त्याचा विसर पडता कामा नये. निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु जे अंतर वाढतं, समाजाची तेढ निर्माण होती, ती तेढ मिटवायला फार वेळ लागतो. मित्रांनो, मला मुस्लिम समाजाच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचंय, मतदारांना सांगायचंय, तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही सरकारमध्ये, यंदा सरकारमध्ये असताना मी मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी भाग भांडवल केलं. किती? 1000 कोटी. मी विचार केला नाही हा कुठल्या जातीचा, हा कुठल्या धर्माचा, हा कुठल्या पंथाचा. शेवटी सगळे आपण भारतीय आहोत, ह्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि त्या प्रकारे त्यांच्या पण मुलांना मुलींना व्यवस्थितपणे कर्ज, जसं अण्णासाहेब पाटील महामंडळात मराठा समाजाला मिळतं, जसं इतर मागासवर्गीयांच्या करता तो कर्ज आपण उपलब्ध महामंडळातर्फे करून देतो. महाज्योती आहे, सारथी आहे, माझ्या मागासवर्गीयांच्या करता बार्टी आहे. माझा मातंग समाज म्हणायचा, दादा आम्हाला अन्याय होतो, बार्टीचा जास्तीत जास्त उपयोग नवबौद्धांना होतो. तिथंही लक्ष घातलं आम्ही सगळ्यांनी आणि त्यांच्याकरता आरटी केलं. बार्टी बाकी नवबौद्धांना, मातंगांना आरटी. शेवटी सर्वजण आपली माणसं आहेत. या पद्धतीनं इतर पण समाजाला वेगवेगळी महामंडळ आपण काढून दिली आणि अशा पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय. अल्पसंख्याक विभागाला पण जास्तीचा निधी दिला. धनंजय, तुला आठवत असेल, माझ्या चेंबरला मीटिंग झाली, हसन मुश्रीफ होते, आपला अब्दुल सत्तार होता, बाकीचे सगळे अधिकारी पदाधिकारी होते. आणि त्यामध्ये माझा अल्पसंख्याक समाज मला सांगत होता, उर्दूच्या शाळा बांधायला आम्हाला निधी नाही, दफनभूमीला वॉल कंपाऊंड करायला निधी नाही, दफनभूमी करायला निधी नाही, अशा वेगवेगळ्या शादीखान्याला निधी नाही. त्यावेळेस त्या सगळ्या कामाला निधी दिला. तुम्ही बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निधी देण्याचं काम झालेलं आहे. बाळासाहेब, तुझ्याकडे पण निधी आला, धनंजय तुझ्याकडे पण निधी आला, असा भेदभाव केला नाही. शेवटी सगळी आपली माणसं आहेत, त्याचा विचार आम्ही लोकांनी केला. त्याच्यामध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनी काही जण लाटायला निघाली, त्याच्यामध्ये काही कायद्यामध्ये दुरुस्ती केली. या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे. मला अल्पसंख्याक समाजाला पण सांगायचं, तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी, तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही. हे काही सांगतात, अरे आता ही सरकार आलो की ह्यांना गोळा करतील, पाकिस्तानला पाठवतो. काय तुमच्या बापाच्या घरचं आहे पाकिस्तानला पाठवायला? काही पण बोलता, काही पण सांगता, खोटा नाटा प्रचार करता. त्याच्यामध्ये मागासवर्गीयांची मतं घ्यायला, त्यांच्यात संभ्रमावस्था निर्माण करायला सांगतात की आता हे सरकार परत आलं तर संविधान बदलणार, घटना बदलणार, आता निवडणुकाच होणार नाही, असं सांगायला मागं पुढे बघत नाही. अरे शाळेंनो, काँग्रेसच्या राजवटीमध्ये
घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा त्या ठिकाणी कधी संविधान दिन साजरा करण्याचा विचार केला नाही. नरेंद्रभाई मोदींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांचा सन्मान ठेवण्याच्या करता त्याच्यामध्ये संविधान दिन साजरा केला, सुरू केला. दरवर्षी संविधान दिन सुरू केला. या काँग्रेसवाल्यांनी घटना लिहून घेतली, संविधान लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब जेव्हा उभे राहिले, काँग्रेसवाल्यांनी विरोधी खासदार उभा केला आणि बाबासाहेबांना पाडलं. तुम्हाला जर बाबासाहेबांच्या बद्दल एवढं प्रेम आहे आता दाखवता, तर हयात असताना त्यांना का पराभूत केलं, त्याला बिनविरोध निवडून दिला. महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे काही लोकांना बिनविरोध निवडून द्यायचा. यंदा सुरतचा आणि मला वाटतं इंदूरचा खासदार बिनविरोध निवडून आलाय. ह्याची पण नोंद माझ्या मागासवर्गीय समाजाने या निवडणुकीच्या निमित्तानं घेतली पाहिजे असं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं. मित्रांनो, राष्ट्र मोठं झालं तर महाराष्ट्र मोठा होईल ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका होती आणि आम्ही नेमकं त्याच रस्त्याने चाललो. आम्ही विकासाच्या करता ही भूमिका घेतली. त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या माणसाला पण मदत झाली पाहिजे हा आमचा दृष्टिकोन आहे.